रिपोर्ट मारा आणि मग ते हे करा आणि मग सायबर क्राईमला जाऊन कंप्लेंट करा. वा, तुम्ही कुणाचेही खोटे नवरे उभे करायचे, तुम्ही कुणालाही खोटं खोटं काही कुणावर लादायचं की त्यामुळे त्या लोकांना अटॅक येतील आणि सायबर क्राईमचे गुन्हे तुम्हीच करायचे. वा, क्या बात आहे. तर कायदा आहे रे, कायदा आहे. हा, दुसरं काय आणखी, अरे बाबांनो, माझ्यावर तर अॅट्रॉसिटी दाखल करायला गेलेला आहे एक बाबा आज. काही जे जे भीमवाल्या भावांना किंवा बहिणींना सोबत घेऊन अॅट्रॉसिटी दाखल करायला गेलेला आहे. दुपारी त्यांनी माझा गेम पण वाजवला असं त्यांनी सांगितलं. नाही, तिचं माझा कार्यक्रम लावलेला आहे, म्हणजे काय तर अॅट्रॉसिटी दाखल करणार माझ्यावर, नाहीतर काय करणार आहे मग, माझी सुपारी दिलेली आहे त्यांनी असं सांगितलं की तिचा कार्यक्रम लावलेला आहे. आणि काही महिलांना त्यांनी आवाहन केलं की मला सपोर्ट करा ताई, असंच तुम्ही सपोर्ट करा. त्या बाईला आहे ना, तिचा धडा, तिला धडा शिकवायचाच, अशा काय तो पोस्ट टाकतो, परंतु मला ब्लॉक करून टाकतोय. सो चला जाऊ द्या. त्या 4 दादांच्या बोलण्याने फार बरं वाटलं मला. त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही असं कुठल्याही फालतू लोकांचं नाव घेत नका जाऊ ताई, ज्यांची लायकीच नाहीये, अशा कुठल्याही माणसांचं तुम्ही नाव घेत जाऊ नका. तुमचं जे कार्य आहे ना ते फार वेगळं आहे आणि समाजाला कळून चुकलंय. जो समाज तुम्हाला एकेकाळी विरोधात होता 100%, आज जवळजवळ 60% तुमच्या मताशी सहमत आहे. इथं तुम्ही जिंकलात तुमची लढाई. जरी मीडियावाल्यांनी तुमच्या बाईट लावल्या नसतील नंतर, तरी तुम्ही तुमच्या चॅनलवरनं अगदी न चुकता एखादा दिवस गेला असेल तर तुम्ही दररोज जी भूमिका मांडत होत्या, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जे निदर्शनात येत होतं ते तुम्ही मांडत होत्या, इथंच तुम्ही जिंकलात. खरी तुम्ही लढाई तिथेच जिंकलात. आणि फार बरं वाटलं त्यांचं ऐकून की अरे चला, माझं कार्य आहे असं, की दिग्गज, म्हणजे त्यांनी त्यांचं वय सुद्धा सांगितलं आणि त्यांचं कामही सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं तर तू माझ्या मुलीसारखी आहे ताई, आणि माझी मुलगी तुझ्या एवढी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, मी इतक्या वर्षापासून पत्रकारिता करतोय आणि माझा जो अनुभव आहे त्यातनं मी जे बघितलंय आतापर्यंत ना, ते सल्यूट आहे तुला, की आत्ताच्या काळातली खरंच आधुनिक तू ना झाशीची राणीच आहे. या आधुनिक युगातली तू सावित्रीच आहे. हे फार मोठं पारितोषिक आहे. ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं, की त्यांनीही त्या मागं हटल्या नाही. सावित्रीमाईंवर शेण फेकलं, चिखल फेकला, त्यावेळेला जर ते मागं हटल्या असत्या. हे तुझं वाक्य आम्ही एकदा ऐकलंय म्हटले लाईव्हला. मी दररोज तो तुझी लाईव्ह आमच्या घरी अगदी सगळे जण बघत असतात. त्यांनी मला पुन्हा सल्ला असा म्हणजे खूप सारे सल्ले दिलेत, परंतु एका दादांचा सल्ला असा होता की ताई, तुम्ही ज्या भूमिका मांडताय त्या खूप चांगल्या आहेत, फक्त संयम ढळू द्यायचा नाही, शांततेनं मांडा. खूप छान तुमच्याकडं देवाने ती कला दिलेली आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला शांततेत मांडता ना, त्यावेळेला फार बरं वाटतं. मुद्दे सुट मांडता तुम्ही. ही लोक काय करतात, कमेंट घाण टाकून तुमचं आहे ना लक्ष विचलित करण्याचं काम करतायत. तुम्ही नका तुमचं लक्ष विचलित करू, तुम्ही नका लक्ष देऊ. आणि एका दादानी सांगितलं की तुम्ही ह्यापेक्षा आहे ना तुम्ही ना व्हिडिओ बनवून टाकत जा. म्हणजे सुशील कुलकर्णी असतील, भाऊ तोरसेकर असतील, आकार DG9 वाले असतील, तुम्ही या तिघांकडनंही काही शिका. भाऊ तोरसेकरांनी सुद्धा याचा अगदी कसून विरोध केला जरांगेचा. त्यावेळेला ते काय करत होते, व्हिडिओ टाकत होते, परंतु व्हिडिओच्या कमेंट ऑफ करत होते. सो असे बरेच मला सल्ले त्यांनी दिले. तुम्ही कमेंट ऑफ करून टाकायचे, काही गरज नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला वाटेल ना की ही नीच लोक याच्यावर येऊन काहीतरी गरळ ओकतील, कमेंट ऑफ करा. व्हिडिओ ते तुमचा बघणारच आहेत पूर्ण. त्यांना सेव्ह करायचा करू देत तो व्हिडिओ, त्यांना व्हायरल करायचा करू देत, परंतु तुमच्या याच्यावर तुम्ही ना कमेंट ऑफ करायच्या आणि व्हिडिओ बनवायचे, व्हिडिओ बनवून टाकायचे. म्हणजे अशा बरेच सल्ला त्यांनी मला आज बऱ्याच 3-4 दादांनी दिलेत आणि छान वाटलं त्यांनी जे काय मार्गदर्शन मला केलं. मी निश्चित त्याच्यावर विचार करेल आणि मी अगदी त्या पद्धतीमध्ये वागण्याचा प्रयत्न करेल, कारण ते माझ्या हितासाठी आहेत. आणि छान वाटलं की आज ट्रोलिंगच्या बरोबरच काही मार्गदर्शनही मिळालं. आणि खरंच खूप दिवसानंतर, म्हणजे दिलीप दादा गेल्यानंतर मी खरंच खचले होते. खूप वेळा दिलीप दादांचा नंबर डायल करते आणि पुन्हा त्यांच्या मुलाजवळ आहे त्यांचा नंबर, त्यांचा मुलगा तो फोन वापरतोय माहिती मला, परंतु माझी हिंमतच होत नाही बोलण्याची. खूप वेळा ज्या वेळेला मी नर्वस व्हायची त्यावेळेला दिलीप दादांचा फोन नंबर डायल करायची, की ते हयात होते त्यावेळेला मी दिलीप दादांना फोन केला ना की फार रिलॅक्स होऊन जायची, की ते मला 2-4 गोष्टींमध्ये काय तुम्ही असं करू नका,
तुम्ही कोण आहात हेही डोक्यात आणायचं नाही. असं करू दे, त्या लोकांना ट्रोल करतात ते करू दे. कोण ती लोक, त्यांना कोण ओळखतं. जे 2-4 शब्द आहे ना मला फार नॉर्मल करून टाकायचे. आणि आज खूप दिवसानंतर या 4ही दादा लोकांनी मला कॉल केला आणि त्यातल्या दोघांनी मला वय सांगितलं की आमचं वय इतकं आहे. अगदी तुमच्यासारखी मुलगी आहे मला, तुमच्या वयाची. आणि इतक्या वर्षापासून मी पत्रकारिता, म्हणजे 4 पत्रकार दादांचा कॉल आलेला आहे आज. इतक्या वर्षापासून मी पत्रकारिता करतोय. एक नाशिकचे होते, लातूरचे होते, बीडचे होते. बीडचे जे होते ते एक माझे दादा आहे ओळखीचे, त्यांनीच घेतलं होतं. त्यांच्याशी थोडंसंच बोलणं झालं, जास्त नाही झालं. आणि एक सोलापूरचे होते. चौघांनीही सोलापूरच्या दादांनी हे माहिती देण्यासाठी सुद्धा कॉल केला होता की तुम्हाला माहिती आहे का आता सोलापूरमध्ये बॅनर लागलेत त्याच्या विरोधात मध्ये. तर ताई ही सुरुवात आहे. म्हटलं हो, मी कालच्या लाईव्हमध्ये बोलले सुद्धा होते की त्याच्या विरोधात मध्ये बॅनर लागले, मला कळलं होतं. ही सुरुवात आहे म्हटले. होणार, समाज त्याला प्रश्न विचारणार. कारण ज्या पद्धतीमध्ये समाजाला त्यांनी वेड्यात काढलं आणि आता दुसरीकडेच कुठेतरी पळायला लागला. आज शेतकऱ्याच्या बांधारा जाऊन उभा राहिला. म्हणजे याला काय तर एकंदरीत याला सगळे पद यालाच भोगायचे आहेत. सगळी पद यालाच भोगायची आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचा नेता यालाच व्हायचं, दलितांचा नेता यालाच व्हायचं, ओबीसींचा नेता यालाच व्हायचं, मराठ्यांचा नेता यालाच व्हायचंय. सगळं 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 यालाच करायचंय. त्याच्यामुळं हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे की याने वेड्यात काढलेलं आहे आपल्याला. आणि आलं लक्षात ते. आज ते धनंजय मुंडेला फोन करून म्हणते की सरसकट करा, सरसकट कर्जमाफी द्या, सरसकट काय त्यांचं हे झालं म्हणून दुष्काळ घोषित करा. सरसकट सरसकट दुष्काळ घोषित करा म्हणजे काय हो? मला त्याचा अर्थच कळला नाही. तो फोनवर बोलतोय आणि एक जण त्याचं शूट करतोय आणि सरसकट दुष्काळ घोषित करा. सगळंच सरसकट द्यायला. ओबीसी मधून आरक्षण सरसकट द्या, कुणबी सरसकट द्या, सगळे सोयरे सरसकट द्या, काय तर ते आज पुढे दुष्काळ सरसकट घोषित करा. हे सरसकटचा काय अर्थच कळाला नाही. सो अशा पद्धतीमध्ये थँक्यू KF दादा. आता याच्यानंतरची अशीच असणार आहे. कारण ते दादा जे होते ना बोलत होते ते म्हणजे 1-2 दादांचं सेम होतं अगदी वक्तव्य. खूप छान त्यांनी मला मार्गदर्शन केले की खूप छान काम आहे तुमचं, फक्त संयमाने, चिडायचं नाही अजिबात. आणि चांगले त्यांनी सल्ले दिले तुम्हाला. त्या पद्धतीने मी नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करेन. बोलू दे कुणाला काय बोलायचंय ते. आणि जे करायचंय ना ते कधीच बोलून दाखवू नकोस ताई. तुला काय करायचंय काही गोष्टी गुपित ठेव. तू काय केलंय ते कधीच नाही. त्याचा ज्या वेळेला धमाका होईल ना त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. तोपर्यंत नॉर्मल तेही वेडे झाले पाहिजेत की अरे म्हणजे ह्याच्यानंतर आहे ना तू ज्या गोष्टीवर संविधानिकरित्या कायदेशीररित्या काही गोष्टी करणार आहे त्यावेळेला ती लोक अरे नाही हिनं असं बोललं होतं आणि हिने केलंय ते सावध होतात. त्यामुळे सावधच करून द्यायचं नाही त्यांना. करू देत त्यांना काय करायचं ते. तुला काय करायचं ते कर. तू सारखं म्हणते ना की माझा संविधानावर विश्वास आहे. नो प्रॉब्लेम. बस तेच डोक्यात धर, संविधान आहे.